होतं रे, फंबल पडतो एवढं काय असतो पण तर मी खातो चलो. गुड मॉर्निंग गाईज. आत्ता सुटलो मी पण. भाऊ अजून झोपलेला आहे. गावची सकाळ खूप चांगली असते. इथे अलाराम लावायची गरज नाही. सकाळी लवकरच जाग येते. आत्ताशी अजून 8च वाजलेले आहेत. आणि मुंबईला 10-11 वाजले तरी पण जाग येत नाही. ही माझी काकी, मुन्नाची मम्मी. काकी हाय कर. हाय. मुन्ना अजून झोपलेला आहे. सकाळचे वाजलेत 8 आणि हे आमचं गावचं घर. देखो भाई. माई कामावर गेली. अमू पण गेली कॉलेजला. अमू म्हणजे मुन्नाची बहीण. ही गावची सकाळ. छान वाटतं मग गावाला आलं की छान वाटतं. मी असं फ्रंट कॅमेराने नंतर शूट करेनच गावचं आमचे. पण आता उठलोय तर दाखवतो. मी आंघोळ करायच्या आधी पहिला आंघोळ करतो. जाम झोप आलेली म्हणून झोपलेलो. रात्री काय जेवायला उठलेलो की नाही काय आठवत पण नाही मला. लवकरच झोपलो मी. पण दाखवतो सगळं गावचं आमचं घर वगैरे सगळं आजूबाजूची जागा दाखवतो. ठीक आहे. तोपर्यंत फ्रेश होतो. चलो. तर काय इतका आवाज बसलेला मला काहीच कळत नव्हतं. पण खूप असं बेकार वाटत होतं की इतका का आवाज बसले असं. पण नंतर तो ओके झाला. गाईस, माझ्या सकाळी सकाळी पाणी तापवण्याची ही जी कोकणातली पद्धत आहे ना, ती खूप वेगळी आहे भाई. आणि हे आमचा मांजरू पळाला मला घाबरून. इकडे ये ये. म्याव. चुलीवरचं पाणी म्हणजे वा, किती क्यूट आहे ना. याचं नाव आहे मनसी. मनसी बुवा. आमच्या राणीने नाव ठेवलेलं आहे. राणीने तर ओळखता, मुन्नाला पण ओळखता, माईला ओळखता, ताईला ओळखता. तर हे राणीने नाव ठेवलं. राणीचा लाडका मांजरू मनसी. अरे वा वा. हे जे कोकणात ही जी गोष्ट आहे ना ती खूप चांगली आहे की असं खिडकी असते तुळीच्या मागे आणि ते ऊन येताना सकाळ सकाळचं हा हा पाठवून बघा कसं वाटतं. हे बघा ही अलग फील आहे. हे अलग फील आहे. ते मांजरू सकाळी सकाळी सूर्याशी ते येऊन बसलेलं असतं. आपण खूप पिक्चरमध्ये पाहिलेलं असतं या गोष्टी. म्हणजे प्रत्यक्षात आपण ते अनुभवतो ना तेव्हा खूप भारी वाटतं. हे माणसे आता घाबरत आहे कारण इतक्या दिवसांनी मी आलो, ओळखत नाही ते. पण छान वाटतं. मी आता करून घेतो लगेच ब्रश. तोपर्यंत नाश्ता रेडी करतो, म्हणजे चहा रेडी करतो. ठीक आहे. चलो. आजकाल चुलीवरचं जे म्हणजे चुली आणि ते खिडकीचं जो कॉम्बिनेशन आहे ते आजकाल बघायला भेटत नाही. आत्ता सगळीकडे गॅस आलेत आणि त्याच्यामुळे ते कुठेतरी हरवत चालले आहेत त्या गोष्टी. तर मित्रांनो, पहिल्या गोष्ट म्हणजे माझं मी घर दाखवतो. हा आदित्य शेट आहे, आमचोच भाऊ. आणि हे आमचं घर फ्रंटने दाखवतो. फ्रंटने ही हा हे बघा एवढं मोठं घर आहे. आणि हा फ्रंट हॉल एवढा मोठा. वाटत नाही गावचं घर, पण खूप म्हणजे काम केलेलं आहे घरावर. गावचं घर म्हणले तुमच्या मते म्हणजे मातीचं घर वगैरे असं असतं. हे थोडं वेगळं आहे. काम केलेलं. हे मुन्नाच्या सगळ्या ट्रॉफी आहे. हे ही आत्ताच भेटलेली आहे 4-5 दिवसापूर्वीची. क्षेत्ररक्षक सॉरी. एकदम चॅम्पियन ट्रॉफी सारखी आहे. भेंडी एवढं मला भेटलं असतं मी मस्त काचेचं हे बनवलं असतं. माझ्याकडे 2च आहेत.
तर हे आमच्या घरात वायफाय पण आहे गावाला काही, त्याच्यामुळे टेन्शन नाही मला व्हिडिओ अपलोड करायला वगैरे. हे आमचे आजोबा म्हणजे बाबा, आणि हे मोठे काका म्हणजे श्रावणीचे पप्पा. अं, हे आमची मनसी. आज एक बुटा बिटा घेऊन गेली तर बघ, नॉन सेन्स. ही देवाची रूम. त्याच्यानंतर ही 3 नंबर काकाची रूम, ही श्रावणीची रूम, आणि हे हे टॉयलेट बाथरूम, सॉरी बाथरूमच आहे, पाणी पिणे. आणि हे सार्वजनिक किचन, सार्वजनिक आहे. सगळ्यांनी या, सगळ्यांनी करून खा. चूल आहे, खिडकी आहे, ही जुन्या पद्धतीची मांडणी आहे, एकदम लाकडाची. जवळून दाखवतो. त्यानंतर 2 नंबर 3 नंबर, नाही नाही, हा 4 नंबर काकाची, सॉरी ही 4 नंबर काकाची रूम आहे. आणि 3 नंबर काकाची तिकडे आहे, ते दाखवतो. म्हणजेच मुन्नाचं घर. हा आमचा मुन्ना. हे 3 नंबर काकाचं रूम. हे देवाचं देवघर आहे हे. आणि हे त्यांचं पर्सनल किचन. ते तिथे पण करतात, सार्वजनिक सगळे करून खातात तिथे. जेव्हा गणपतीला वगैरे आम्ही सगळे एकत्र येतो तेव्हा इथे हे सगळं बंद असतं, त्यांचं पर्सनल किचन. तेव्हा मग आपण सगळे एकत्र जेवतो, तर मग त्या किचनमध्ये, सार्वजनिक किचनमध्ये सगळं जेवण करतात. आणि हे पद्धतशीर असं किचन रेडी केलेलं आहे. त्यानंतर असं आमचं आहे छोटंसं घर. जास्वंद वगैरे होती पहिले, आता नाही. ते मोठे होतात ना, आणि जनावर वगैरे असं घराचे ते म्हणजे साप वगैरे असे खिडकीपर्यंत यायचे, म्हणून ते कापलेले आहेत. हे भाईची खोपटी. खोपटी म्हणजे तिकडे लाकडं आपण ठेवतो ना सेव्ह करून पावसाळ्यामध्ये, ती ही जागा. आणि हे जे मातीचा ढिगार आहे तिथे. आणि हां, हे आमचा देव. गावाला खूप अशा गोष्टी असतात त्या आपल्याला माहिती नसतात, आपण तिकडे फिरलो की आपल्याला समजतं. आणि ही जी जागा आहे तिथे तुम्हारा दोस्त घर बांध रहा है, असं सगळं आहे. हा आमचा माड, हे आमचं घर. छान आहे. कोकणात फिरण्यासारखं खूप साऱ्या गोष्टी आहेत, आपण जेवढं शोधू तेवढं कमीच आहे. हे दुसऱ्या काकाचं घर आहे, हे आमचं घर आहे. पण कोकणात जे बाकीच्या ठिकाणी पाहायला भेटत नाही, आणि आपल्या इथे कोकणात खास करून पाहायला भेटतं ते म्हणजे घराला मागे पुढे अंगण असतं. ते मेन गोष्ट असते की ते आपल्याला भेटत नाही पाहायला, आणि ते कोकणातच पाहायला भेटतं असं मला तरी वाटतं. सो ती एक गोष्ट असते कोकणातल्या माणसाकडे की त्याच्या चारही बाजूला, घराच्या चारही बाजूला खूप सारी जागा असते जिथे आपण वावरू शकतो, फिरू शकतो असं. इतकं भारी झालंय ना. पहिला फोन असता ना तर हे असं शूट करता आलंच नसतं. तू नवीन घेतलं ना भाई तेव्हा. हा कुठला? तू कुठला गेला? नथिंगचा घेतला मी. आयफोन घ्यायचा आहे पण थोडा वेळ लागेल, घेऊया काय विषय. नेटवर्कचा टॉवर पण लागला का इथं? कधी बसलाय ते? कधी बसला आहे? पहिल्यापासून. तेव्हा ते कोथोड्यात नेटवर्क आहे वाटतं. हे मला गाडी शिकवा रे. अरे पण हळू घ्या ना, तुम्हाला कुठे जायचं आहे? खरं तर मला माहिती होतं की गाडीवर बसल्यावर वाऱ्यामुळे आवाज येणार नाही, तरी पण मी ब्लॉग करत होतो. पण तरी पण थोडे कुठे तरी क्लिअर आवाज येतो आहे, नाही तर पूर्ण वाऱ्यामुळे ते आवाज कुठेतरी मिसमॅच होतं आहे. आता आलोय तर महालक्ष्मीच्या मंदिरात पण जाऊन येऊया.
हे शूट अलाउड आहे. आणि ही आमची लाल परी. हे काय रे नदी आहे की? अरे मी कुठे काय बघितलं नदी दाखवतो रे. ही नदी आहे की? हाड आहे. शिव्या नका देऊ यार, काय यार. टिप करावं लागेल. अरे भारी विषय. याचे मासे वगैरे असतात. समुद्रावर पण जायचं रात्रीचं शूट करायला. खडपात रात्रीचं. इथे मला दिसत नाही रात्रीचं. हा दिसत नाही म्हणजे भीती वाटते रे खडपात. घाबरट आहे आपण. बिल्डिंग पण बांधली आहे इथे. कुठे आहे? बघा हे साईबाबांचं मंदिर आहे. हॉटेल वगैरे हे रांगोळ्या बिंगोळ्या काय होतं काय रे इथे? उत्सव असतो. आणि हे महालक्ष्मी देवीचं मंदिर आहे. जाऊया आपण तिथे, जाऊया इकडेच जाऊया. तर मित्रांनो फायनली आपण आलो मंदिरामध्ये. ग्रामदैवत आहे हे आमचं. आणि मी आलो तेव्हा हे जुनं होतं मंदिर, पण आता खूप बदललं आहे. त्याने काम केलं आहे मंदिराचं, पण काय कडक केलं आहे. हे सगळं आहे ना दगडी काम आहे. चिरायचं लाल जांभळा दगड म्हणतात ना, त्या पद्धतीचं हे. आणि इतकं भारी दिसतंय ना मंदिर, हे कमाल. चप्पल इथेच काढायची वाटतं. एक मिनटं. हे तुम्ही पण कुठे गेले? हे बघा किती भारी आहे. इतकं छान मंदिर आहे ना. पहिले मी तुम्हाला बाजूने दाखवतो की कसं दिसतं ते. नाही पहिले मंदिरातच जाऊया, पाया पडूया. मित्रांनो खरंच खूप भारी आहे इकडचं वातावरण. आणि जसं मुंबईला आपण स्वामींच्या मठात वगैरे जातो त्याच पद्धतीने इथे शांतता आहे. आणि इतकं प्रसन्न वाटतं ना इथे आल्यावर. खरंच खरंच नुसतं शांत बसावं असं वाटतं या ठिकाणी. आणि अशा सगळ्या गोष्टी कोकणातच अनुभवायला भेटतील आपल्याला. पाठी बघा काय व्ह्यू आहे, काय मंदिर दिसते बघा. कुठेच आपल्याला पाहायला नाही भेटणार असं. खरंच इतकं भारी आहे ना की नुसतं पाहतच राहावं. अशा सगळ्या गोष्टी तिथे. जितकं पाहू आपण तेवढं कमी आहे, जितकं बघू तेवढं कमी आहे. महालक्ष्मी देवीच्या मंदिरात आल्यावर वेगळीच वाईब आहे. खरं तर खूप छान काम केलं तिकडे. आणि मी फर्स्ट टाईम असं काम बघितलं. त्या दगडामध्ये कोरलेलं जे काम आहे ना ते खूप छान बघण्यासारखं आहे. आणि असं मुंबईला जसं स्वामींच्या मठात जातो आपण, तशी जी शांतता आहे हुबेहूब तशीच शांतता तिथे आहे. आणि खूप भारी वाटतं.
हे बघा इथे विहीर पण आहे बघा. हे लाजवाब काम आहे, लाजवाब. नुसतं बघतच राहावं असं वाटतं. मंदिराची पाठची बाजू पण आपण बघूया. बघा खूप सुंदर आहे. खरंच खरंच म्हणजे छान आहे यार, खरंच खूप छान आहे. भारी वाटते इतकं की काय बोलू. भारी भारी वाटतं. आपल्याला आता पुढे पण जायचं, रत्नागिरीत जायचं आहे. रत्नागिरीवरून येताना ते आमचं गाव आहे, तो आरेवारी पॉईंट मी तुम्हाला दाखवतो. सध्यापुरतं खूप कामं पेंडिंग आहेत, ते करायला जायचे. सो आत्तापुरतं इथे थांबतो. आत्ता थांबतो म्हणजे ब्लॉग इथे संपवतो, पुढे जायचं आहे मला म्हणून. सो इथं परत एकदा देवीचं दर्शन घेऊया, निघूया. ठीक आहे, चलो. तर मित्रांनो, मी आता कोथवड्यातच आहे. आत्ताच देवीचं दर्शन घेतलं आणि तिथून आता आम्हाला भूक लागली, नाश्ता करायला आलो आहे आम्ही. तर कोथवड्यात एक फेमस दुकान आहे, ते अजून पण चुलीवरचं, म्हणजे आत्ता काय दुकानात गॅसवर वगैरे वडे तळतात नाही, ते अजूनही चुलीवर वडे तळले जातात. ते मी तुम्हाला दाखवतो आणि आम्ही पण नाश्ता करतो. तर दाखवतो मी तुम्हाला. मला पाठी दिसत असेल, मी फ्रंट कॅमेऱ्याने पण तुम्हाला दाखवेन आणि इथून मी तुम्हाला असं उलट्या कॅमेऱ्याने दाखवते की कसं मेकिंग होतं. मी आता तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्याने पण दाखवतो. एक मिनिट थांबा. हे बघा, फ्रंट कॅमेऱ्याने चुलीवरचे वडे मी फर्स्ट टाईम खाणार आहे. मी अजूनपर्यंत खाल्ले नाहीत आणि हे फर्स्ट टाईम असं पाहिलं आहे की असं चुलीवर वडे तळले जातात. हे दादा बनवतात ते वडे. कधीपासून दादा हे दुकान आहे तुमचं? गेली 30 वर्षापासून हे दुकान आहे आणि अजूनपर्यंत त्यांनी ती पद्धत चेंज नाही केली आहे आणि खूप गर्दी असते या ठिकाणी. आणि कोथवडं खूप फेमस आहे आणि बघायलाच इतकं भारी वाटतं आहे ना की काय बोलू मी. आपल्या मुंबईमध्ये अशा गोष्टी पाहायला भेटत नाही आणि इथे गावात आले की खूप असं भारी वाटतं. खूप अशी माणसं आहेत. आत्ता सकाळ सकाळी अजून थोडी माणसं अजून आली नाहीत आणि याच्यानंतर खूप गर्दी असते. मी असं माझ्या भावांकडून ऐकलेलं आहे आणि त्यांनी खास करून सांगितलं की आपण इथं जाऊया खायला. सो बघताना इतकं भारी वाटतं आहे. तर खायला कसं असेल ते मी तुम्हाला दाखवीनच. सो खूप भारी वाटतं आहे. चुलीवरचं वडे बिडे बघतानाच भूक लागली मला आता जाम. मी आता खातो आहे. ते दोघे इथे बसले. सरका ना, मला पण जागा दे. तर खाऊया आता, वडे येतील पण खाऊया वडापाव. माणसं बघा, माणसं बघा, अप्रतिम. सो गाईस, फायनली वडे आलेले आहेत आणि दिसताना इतके भारी वाटतं. कुठलं घे, तुम्हाला घ्या तुमचा. ओहो, मिरची होतं रे, फंबल पडतो एवढा काय असतो. ते दिसायलाच इतका भारी वाटतंय. ह्या गाय चिअर्स आहे. दिसायलाच इतका भारी आहे. आता खाऊन बघूया कसा वाटतं. लाजवाब, अफलातून आहे बाई. फर्स्ट टाईम मी ते चुलीवरचे वडे खाल्लेत आणि मला असं वाटत नाही की अजून कुठेतरी अशा गोष्टी अजून असतील, कारण खूप बदललं आहे. पण कोकणातला हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. खूप आवडला मला ती गोष्ट. सो आणि टेस्टी पण होते खूप ते. सो खूप भारी आहे वडापाव. आता मी पूर्ण संपवतो कारण घाईघाईत आहे, कारण मला जायचं आता रत्नागिरीमध्ये. रत्नागिरीत एक काम आहे, ते संपवायचं आहे आणि त्याच्या पुढे मला परत घरी यायचं आहे. आणि तो कालच्या डेला आपण जो ब्लॉग शूट केलेला तो परत कंप्लीट करायचा आहे. सो ते सगळं संपवतो. बघूया कुठे बाहेर रात्री जायचं आहे. माझा विचार आहे बीचला जायचं आहे रात्रीचं व्ह्यू कसा वाटतो ते बघायला. सो ते बघूया. आता लवकरात लवकर संपवतो. हे तुम्हाला पाहिजे तर मागवा द्याल आणि खातो आणि लगेच निघतो, कारण रत्नागिरी जायचं. रत्नागिरी किती किलोमीटर लांब आहे रे? 30 किलोमीटर लांब आहे आणि एकच गाडी आहे, 3 जण आहेत. बघूया आता कसं जायचं आहे. बरं, पोलीस वगैरे आहेत, तो विषय पण ठीक आहे, काय विषय नाही. जाऊया, बघूया का. ठीक आहे, तोपर्यंत मी खातो, तुम्ही पण खा. ठीक आहे, चलो.